और अपने गंतव्य पर 6 जुलाई को सुबह 11:45 बजे पहुंचती है। इस रेलगाड़ी की यात्रा का कुल समय कितना है? द ट्रेन लीव्स दिल्ली ऑन द 5th July 2021 at 12:30 o'clock and reaches its destination on 6th July at 11:45 hours. The total travel time of the train is option below. Yes, काय आन्सर आहे सांगा? हे प्रश्न आलेले आहेत, सर्व प्रश्न आलेलेच घेतो मी आणि एक प्रश्न आलेला घेतो, सरळ तिकडे सुसाटपणे खाली चालला जातो. 11 नंबरचा प्रश्न परीक्षेत आलेला आहे. 12 पासून 9 ची प्रॅक्टिस तुम्हाला दिलेली आहे आणि याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस पाहिजे. खूप इजी आहे, इट्स व्हेरी इजी. याचा आन्सर तुम्ही काढू शकता. याला 2360 मधून मायनस करायचं झालं, इथं 30 येतं, इथे येते 1 आणि इथे 1 11:30 आले आणि याच्यात मिळून टाकायचे डायरेक्ट 11:30. पण या ठिकाणी एक तुम्हाला करावं लागेल, ते म्हणजेच काय, इथं 5 आहे, इथे 7 आहे. ओके, आता हे काय झाले, सरळ सरळ हे 75 मिनिटे झाले. 75 मिनिटामधून -60 करायचे, एवढं काम फक्त बाकी असतं. म्हणजे ते येतं 15. हा -60 केल्यावर एक इथं वाढवायचा. ओके, मग हे झाले 3 आणि हे झाले 2. 23-15. 23-15. येस, 23-15 बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी इथं स्किल यूज करायचं आपल्याला माहिती आहे की 75 मिनिटे 1 तासापेक्षा जास्त जाते, म्हणून 1 तास 15 मिनिटे होते, म्हणून 15 मिनिटे 1 टाकायचं आणि इथे 1 वाढून द्यायचा, म्हणजे हे झाले 23-15. येस, 23-15 तुमचा आन्सर आहे, बरोबर आहे आन्सर. 13वा प्रश्न. एक रेलगाड़ी मुंबई से 14 अगस्त 2022 को शाम 7:15 बजे प्रस्थान करती है और अपने गंतव्य पर 15 अगस्त को एक मिनट थोड़ा मला प्रीवियसला जाऊ दे. यस, बरोबर है. अगस्त को सुबह 6:30 बजे पहुंचती है. इस रेलगाड़ी की यात्रा का कुल समय कितना है? द ट्रेन लीव्स मुंबई ऑन द 14th August 2022 and at 7:15 PM and reaches its destination on 15th August at 6:30 o'clock AM. The total travel time of the train is. ओके, सुबह आहे हा, शाम और सुबह. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा आन्सर तुमचं चुकण्याची दाट शक्यता आहे. बिकॉज या ठिकाणी शाम म्हटलेला आहे, शामला 7:15 7:15 नाही म्हणत आपल्या ट्रेनच्या भाषेमध्ये, इथं 12 यूज करावं लागेल. हे आहे 19:15, याला कन्वर्ट करून मग 23:60 मधून वजा करा. ओके, नंतर हे बाकीचं जायचे ते. येस येस येस. आता याला आपण काय करा, शाम आहे म्हणून 7:15 ची 19:15 झाले, म्हणजे 12 तास मिळवावं लागेल ना त्याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी येतं 23:60 मायनस 19:15 झालं. या ठिकाणी 5 आला, हातचा आला 1, इथे 4 आला. ओके, आणि या ठिकाणी 9 आणि 4 किती होतं, 13, हातचा 1 म्हणजे 4:45 झाले. 4 तास 45 मिनिटे. आता 4 तास 45 मिनिटे याच्यामध्ये मिळवायचे, झालं रे आन्सर. हां, कुठेतरी ऑप्शनमध्ये हे आहे. थांबा 14 ऑगस्ट की 16 ऑगस्ट ऑप्शनला डेंजर आहे. एक मिनिट, याला इथं ऑप्शनमध्ये हे आहे, ऑप्शनमध्ये आणि इथं कुठेतरी चेंजेस आहे. बहुतेक 16 ऑगस्ट होते वाटते बहुतेक. ठीक आहे, आपण करूया ते. इथं 5, इथे 7, 6 आणि 4 किती, 10 आणि 1 11, इथे आले 15. 11 15 आणि थांबा 1 मिनिट, 24 15 5 3 35 15 35. येस, थांबा 1 मिनिट, थोडंसं चेंजेस करावं लागतं याच्यामध्ये. इथे 16 ऑगस्ट आहे मित्रा ओरिजिनलमध्ये. आता करा गणित. एक रेलगाड़ी, इथं 16 ऑगस्ट आहे, हे प्रिंट मिस्टेक आहे, थोडंसं घाई केलं आज. एक रेलगाड़ी मुंबई से 14 अगस्त 2022 को शाम 7:15 से प्रस्थान करती है और अपने गंतव्य पर 16 अगस्त को सुबह 6:30 बजे पहुंचती है. तो इस रेलगाड़ी की यात्रा का कुल समय कितना होगा?
याचा आन्सर तुम्ही काढू शकता. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. आता तुम्ही काय करायचं की याला श्याम म्हणते ना, म्हणजे श्याम म्हणजे सायंकाळचे 7:15 झालेला, तर याला 12 मध्ये मिळवायचे तर 19:15 होईल. आता ह्या 19:15ला 23:60 मधून वजा करायचे म्हणजे किती झाले हे, तर या ठिकाणी 5, या ठिकाणी 4, 9 4 13 म्हणजे 4:45 तास झाले. हे 4:45 झाले. आता त्याच्यामध्ये हे मिळवायचे का, पण मध्ये 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टचे आणखी काय मिळवावं लागेल. 15 ऑगस्टचे 4 तास 45 मिनिटं झाले. हे झाले 14 ऑगस्टचे, 14 ऑगस्ट. 15 ऑगस्टचे किती मिळवा लागेल, इथं 24 तास मिळवा लागेल. आणि 16 ऑगस्टचे किती घ्यायला लागेल, तर 6:30 घ्यायला लागेल. असा हा प्रश्न आहे. एक दिवस पुढे गेला तर 24 त्याच्यामध्ये ऍड करायचे. एवढं सिंपल आहे. 5 7 आणि याला लगेच जर 15 मध्ये कन्वर्ट केलं तर एक इकडे वाढून द्यायचा. 7 आणि 8 15, हाच वाला 1 म्हणजे 35:15 येते आन्सर. आता बरोबर आहे. हा प्रश्न परीक्षेत आलेला होता आणि तिथं मिस्टेक आली लेखाची. इथं 15 झालं. मला वाटलं की सलगच आहे का, ऑप्शनकडे बघितलं तर थोडंसं घातकच होतं ते. येस, 35:15 हा महत्त्वाचा आहे. हा याला स्क्रीनशॉट पण करून ठेवा तुम्ही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. चलो 35:15 झालं. इथं 14चे 16 करायचे मी करणार आहो, म्हणजे तुम्हाला सेंड करण्याच्या आधी त्याच्यामध्ये करेक्शन करून मग तुम्हाला सेंड करणार. नेक्स्ट, एक रेलगाड़ी चेन्नई से 10 अक्टूबर 2021 को शाम के 9:20 को निकलती है और अपने गंतव्य पर 11 अक्टूबर 2021 को शाम के 6:30 में पोहोचती है. आता खतरनाक प्रश्न आहे आणि बी केअरफुल राहा प्रश्नासाठी. ऑप्शन जरी जुळलं नाही तरी आपल्याला आन्सर मात्र राईट निघू शकतं. बघूया. आता या ठिकाणी शाम के म्हणते, शाम के, शाम आली की डायरेक्ट याला 17:20 म्हण लागेल. 9 आणि 12, एक मिनिट 9 आहे. हा 21 होणार. 12 21, 21:20 होतात रात्रीचे. झालं. मग आता याला काय करणार आपण, 23:60 मधून त्याला वजा करायला पहिले आपण. आलं आपलं 40, इथं 2 तास 40 मिनिटे झाले पहिले. ओके. त्याच्यानंतर शाम के 6:30 बजे. आता शामचे 6:30 वाजले तर याला कन्वर्ट करून ऍड करावं लागेल ना. 12 6 18, 18:30 होते. 18:30 याच्यामध्ये प्लस करा. झालं. म्हणजे इथं 0 70 आले. 70 म्हणजे 10 ठेवले, एक इथं वाढवला, इथे एक घेतला. 21:10 यायला पाहिजे मित्रा तुमचा आन्सर. 21. ओ नो, ओ नो, ओ नो. 12 9 21, 21:10 यायला पाहिजे. 21:10. जिथे कुठे श्यामची व्हॅल्यू दिसत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये +12 करूनच घ्यायचं सुरुवातीला. 12 9 21 20 झाले हे. नंतर हे श्याम म्हणते तर इथं 12 6 18:30 झाले म्हणजे 24 तासाची घड्याळानुसार. मग याला 23:60 मधून वजा केले तर 40, इथं 2 आले. 2च आले ना हे. 2:40. मग हे 2:40 मध्ये हे 18:30 ऍड केले. 70, 8 आणि 2 10 आणि 11. हातचाला 1 21:10 यायला पाहिजे रे. इथे काहीतरी टाकण्यात चुकलं असेल. 21:10 21:10 आलं का तुमचं आलं. हो, इथे मिस्टेक येतं कुठेतरी. मिस्टेक तुम्हाला मी दाखवतो. 21:10 येते. 21:10 म्हणायचं याला. काय म्हणायचं याला, 21:10 म्हणायचं. ती एरर टायपिंगची एरर आहे. 21:10 100% 21:10. चला 21:10 लक्षात घ्या ते. नेक्स्ट 15वा प्रश्न. एक रेलगाड़ी कोलकाता से 15 मार्च 2020 को सुबह के. आता सुबह म्हटलं तर काही चेंज करण्याची गरज नाही. दोपहर जर असेल ना तर चेंज करावं लागेल. आणि दोपहरचा जर टायमिंग जर त्यांनी 24 तासाची दिला असेल तरी चेंज करण्याची काही गरज नाही. तर त्यांनी जर 12 तासी जर दिला असेल तर करावं लागेल. इथं काहीच दोन्ही ठिकाणी चेंज करण्याची काहीच गरज नाही. डायरेक्टली तुम्ही त्याच्याला आन्सर देऊ शकता आणि फटाकशे तुम्ही आन्सर काढू पण शकता. येस.
हां, काय कन्वर्ट करता सांगू का? दोपहरचा जर टाईम असेल, आता दुपारचे 2 वाजून म्हटले तर आपण 2चे 14 करायचे, कारण की त्या तासामध्ये 12 मिळवायचे आपण. दुपारचा टाईम आहे. रात्रीचे शामके जर त्यांनी इव्हिनिंगचे जर त्यांनी सांगितलं, AM PM जर त्यांनी दिलं नाही, हां AM PM आपल्याला लगेच लक्षात येते, दिलं तरी कन्वर्ट करावं लागते. 24 तासी घड्याळामध्ये कन्वर्ट करायचे, जे कन्वर्ट करायला पाहिजे ते टायमिंग कन्वर्ट करायचे. ठीक आहे. आता याला कन्वर्ट करण्याची गरज आहे का? सकाळचं टायमिंग कन्वर्ट नसते करत, 12च्या आधीचा नसते करत, 12च्या नंतरचा करत असते. ओके. सो 22:45 ऑप्शन नंबर 1 आलं. पण त्यांचं आन्सर खूप इझी आन्सर त्यांनी काढलं. 23:60 मधून वजा केले तर इथं 15 राहतात आणि इथं काय राहतं 8 आणि 5 13 म्हणजे 18-15 झाले. आणि हे 18-15 त्या 4.5 मध्ये जाऊन मिळवायचे. झालं. 4.5 जर घेतले तर या ठिकाणी 5 4 8 4 12 म्हणजे 22:45 आन्सर आला. एवढं इझी क्वेश्चन आहे हा, आहे की नाही? 22:45. ओके. यस. चला पुढे. 22:45. 16 नंबरचा क्वेश्चन. एक रेलगाड़ी जयपुर से निकली है 20 नवंबर 2022 को सुबह के 11:15 बजे निकली है और अपने गंतव्य पर 21 नवंबर यानी कि एक दिन अगले दिन ही पहुँची है, सुबह को ही पहुँची है 10:10 को. तो आपको कुछ भी उसमें चेंज करने की ज़रूरत नहीं है. आप तो डायरेक्टली ये ले सकते हो और माइनस करके आप आंसर निकाल सकते हो. यस. ओके. फास्ट. माझा क्लास करत असताना एकतर क्लास करायचा नाही, नाही तर पूर्ण क्लास करायचा. नाही तर बाबा एखादं गणित सोपं चालू आहे म्हणजेच काही आपल्या काय कामाचं नाही आहे, परंतु त्याच्यानंतरचं गणित कसं असते ते तुम्हाला माहीत नाही राहत. सो शेवटपर्यंत थांबत चला. हां, तसं आहे काय तुम्ही एवढ्या वेळामध्ये काय खूपच वेगळा अभ्यास करता असं नाही. येस. हां, आणि बाकीचे सब्जेक्ट तुम्ही करा. मी फक्त काय मॅथमॅटिक्स घेणार आहो. मॅथमॅटिक्स दोन्ही घेणार, पेडॅगॉजी पण घेणार. आता बस 20-21 तारखेपासून याच्यासोबत पेडॅगॉजीचे सुद्धा मिक्स प्रश्न सुरू करून देणार आहोत. म्हणजे कशाची? मॅथमॅटिक्सच्या संदर्भात. 22:55 आन्सर आलेला आहे तुमचं आलं, म्हणजे 3rd नंबरचं आन्सर आलेलं पण आहे. काय आहे? सुबह आहे. दोन्ही ठिकाणी कन्वर्ट करण्याची काहीच गरज नाही. सो या ठिकाणी 23:60 मधून वजा केले तर इथं 45 आले. या ठिकाणी 2 उरतात, तिथे 1 उरतात, म्हणजे हे झाले 12:45. त्याच्यामध्ये हे 10 मिळवायचे. झालं रे आन्सर. 10 म्हणजे 55 और ये आ गए 22. 22 तास 55 मिनिटे आले. सो आन्सर नंबर 3rd आलेला असेल तुमचा. राईट आन्सर आहे आन्सर नंबर 3rd. ओके. चला 17वा प्रश्न. एक रेलगाड़ी हैदराबाद से 5 दिसंबर 2023 को शाम 8:05 बजे निकली है और वो अपने गंतव्य पर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी 6 दिसंबर 2022 को शाम के 7:40 पोहोचती है. आता तुम्ही बघा बा काय करायचं. तर या दोन्ही ठिकाणी शाम आहे. हां, तुम्हाला काय करावं लागते ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही त्याच्यानुसार आन्सर काढा. ऑप्शन जर त्या ठिकाणी चुकलेलं असेल तर मी डायरेक्टली त्याच्यावर चेंजेस करून टाकणार. आता तुम्हाला माहीत आहे शाम म्हणजेच इव्हिनिंगची टायमिंग दिलेली आहे ना 8 म्हणते. इव्हिनिंगचा 8 असतो का तो? नाही. तर इव्हिनिंगचा 8ला आपल्याला 12 ॲड करावं लागेल. म्हणजे 12 किती झाले? 20 5 येते. हां, आता हे 20 5 म्हणजे 23:60 मधून वजा करावं लागेल. हे झाले 55 आणि हे झाले फक्त 3 तास 55 मिनिटे. पहिल्या दिवशी तिला लागला वेळ. दुसऱ्या दिवसचा वेळ आहे रात्रीचे 7:40 पोहोचली ना ती, म्हणजे ती 19:40 पोहोचली. 12 ने 7 19 होते ना, 19:40 पोहोचली. म्हणून मी इथं 19:40 ॲड करणार. झालं. 5 9 95 झाले. आता 95 म्हटलं तर 1 तासापेक्षा जास्त मिनिटे झाले. याच्यातून 60 जर मायनस केले तर किती उरते मित्र या ठिकाणी? तर 35 उरतात. सो 35 उरले, परंतु हा एक या ठिकाणी प्लस केला. 9 1 10 3 किती झाले? 13 म्हणजे 23:35 आन्सर यायला पाहिजे भाऊ. 23:35. सेकंड नंबरचे आन्सर तुमचा आलंच पाहिजे. सेकंड नंबरचे आन्सर 23:35. येस, सेकंड नंबरचे आन्सर तुमचा यायला पाहिजे. सो सेकंड नंबरचे आन्सर या ठिकाणी आहे. 18वा प्रश्न. एक रेलगाड़ी बेंगलुरु से 12 अगस्त 2021 को शाम के
शाम के 1 बजे निकली आहे. इथं दोपहर पाहिजे होतं. हां, इथं दोपहर पाहिजे. हां, आता अगदी सुरुवात आहे माझीवाली हिंदीमध्ये हे करण्याची. थोडंसं इकडे तिकडे होतं ते. ट्राय टू अंडरस्टँड. थोडं नंतर नंतर बघा ना कशी एकदम फ्लुएंस बिल्कुल हिंदी बोलणार तर. ओके. एक रेलगाड़ी है बेंगलुरु से 12 अगस्त 2021 को दोपहर के 1 बजे प्रस्थान करती है और अपने गंतव्य पर 12 अगस्त यानी इथं 13 अगस्त पाहिजे. हां, कारण इकडे 13 अगस्त आहे बघा. 13 अगस्त 2021 को शाम के इथं बघा इथे दिसून येते हे PM म्हणजे शाम असते. शाम के 12:10 पोहोचती है. आता शाम नाही म्हणता येणार त्याला, इथं दोपहरच म्हणावं लागेल. थांबा, 12 PM इथं दोपहरच करा. हे 12:10 शाम नसते, तिथं दोपहर असते. ठीक आहे, या ठिकाणी दोपहर पाहिजे होतं दोन्ही ठिकाणी. आता काढू शकता तुम्ही. आता याला कन्वर्ट करू शकता, पण याला कन्वर्ट करण्याची काहीच गरज नाही, कारण की ते 12:10 आहे. त्याच्यामध्ये 12ची काय 24 करणार तुम्ही? नाही. याला कन्वर्ट करा, याला कन्वर्ट करा. हे 13 वाजून आहे. हे किती वाजले? 1 वाजलं नाही, तो 13 वाजले. हे 13 वाजले म्हणजे 23:60 मधून याला वजा करायचे. हे 60 आहे आणि इथं हे 10 आहे. 10:60 झाले ते, म्हणजे ते 11 तास झाले. ते 10:60ला 10चा तास ठेवून द्या, बाकी काय करू नका. नंतर याच्यामध्ये ते ॲड करा, म्हणजे 10:60 आणि हे 12:10 झालं. म्हणजेच इथं 0:07 हे जर इथं 1 मिळवला तर इथं 10 उरतात. इथं 3 आणि इथं 2, 23:10 येतं. येस, 23:10. थर्ड नंबरचा आन्सर तुमच्याला राईट आहे. या ठिकाणी थोडंसं चेंजेस करा. दोपहर आणि या ठिकाणी 12चं 13 करायचं. इकडे इंग्लिशमध्ये बरोबर आहे. इंग्लिशमध्ये बरोबर आहे. जर हिंदीत नाही समजलं तर इंग्लिशमध्ये बघायचं. द ट्रेन लिव्स बँगलोर. आन्सर तुमच्याला 23:10 आहे. 19वां प्रश्न. एक रेलगाड़ी पुणे से 5 जनवरी 2022 को सुबह है, चेंजेस करने की काहीच गरज नहीं, बजे प्रस्थान करती है और अपने गंतव्य पर 6 जनवरी यानी कि अगले दिन 2022 को दोपहर के 2:15 में पहुंचती है. इस रेलगाड़ी की यात्रा का कुल समय क्या है? हा चेंजेस कर लागेल. हा चेंजेस करण्याची गरज नाही. येस. ओके. फास्ट आणि फास्ट, सुपर फास्ट. तुम्हाला स्क्रीनशॉट कोणता काढायचा तुम्ही आधीच सांगितलेला आहे. जे आता नव्यानं बघत आहे आणि त्यांना जर PDF पाहिजे असेल तर ते PDF फ्री आहे. आपला क्लास असा करून ठेवलेला आहे आता की इन फ्युचरपर्यंत तुम्हाला PDF फ्री भेटणार आहे. बिलकुल PDF फ्री. कारण की जे शिकवणार ते तुमच्यापर्यंत जर पोहोचलं तर मला असं दिसून आलं की त्याचावाला इम्पॅक्ट हा पॉझिटिव्ह जास्त पडतो. कारण की ते प्रश्न पण दिसून येतात ना विद्यार्थ्यांना. आणि त्याच्यामध्ये जर PDF मध्ये एखाद दुसरं प्रिंट मिस्टेक आली तर लगेच मला सांगायचं की सर इथे ते प्रिंट मिस्टेक आली, चेक करा आणि राईट करा. हां, कारण की त्या प्रिंट मिस्टेक असतात. प्रिंट मिस्टेक, टायपिंग पण मिस्टेक असतात. आमच्याकडून नजर चुकीने झालेली एखादी चूक पण असू शकते. हां, शक्यता नाकारता येत नाही. येस. 3450 ऑप्शन नंबर 3 आलेला आहे. दोपहर चेंज का? याला चेंज करावं लागेल. याला चेंज करण्याची काही गरज नाही. 3410, 3450, 3450, 3410. ठीक आहे, आपण करूया. या ठिकाणी 23:60 मधून याला जर वजा केले तर इथं 5, इथं 35 येतात आणि इथे येतात 20. 20-35 या ठिकाणी झाले की नाही? हां, 20-35. आता याला चेंज करावं लागेल. याला 14-15 हे. आता करू ना बेरीज. 20-35 आणि हे 14-15, 12-2 14, हे 15. हे याच्यातच तासच मध्येच कन्वर्ट हे करावं लागते. प्लस 0, 5, 4, 3, 3450 आन्सर येते. 3450 थर्ड नंबरचा ऑप्शन राईट येते. झालं. एकदम इझी आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जर सोडवले ना, आणि टायटमध्ये सुद्धा थोडंसं असं स्वरूप असते, काही वेगळं स्वरूप नाही राहत. अख्खा RS अग्रवाल तुम्हाला जर शिकून ठेवलं ना तर महाराष्ट्रातलीच काय, भारतातलीच काय, जगातली कोणती एक्झामिनेशन निघू शकते. जगातली म्हटलं मी, कारण की मॅथमॅटिक्स हे सगळं जगामध्ये कॉम्पिटेटिव्हचं सारखंच असते. येस. ओय, याला हे नाही केलं. 3450 आन्सर आहे.
3450 आन्सर आहे. ठीक आहे, याला कलर नाही, हे आलं आहे ते बघा 3450. ठीक आहे, चला देर इज अ लास्ट क्वेश्चन. हा आपल्या आजच्या सेशनचा सर्वात शेवटचा क्वेश्चन आहे. खूप शेवटपर्यंत तुम्ही थांबलात म्हणून सर्वांचे आभार मानतो आणि याचा आन्सर तुम्ही लगेच द्या. एक रेलगाड़ी है जो लखनऊ से निकली है 1 नवंबर 2022 को सुबह के 8:50 को निकली है, प्रस्थान करती है और अपने गंतव्य पर वो पहुंचती है नेक्स्ट डे 2 नवंबर 2022 को शाम के 8:15 को वो पहुंचती है. तो इस रेलगाड़ी की यात्रा का कुल समय कितना होगा, फाइंड कीजिएगा. ओके, ऑप्शन है 25 घंटे 25 मिनिट, 35 का काहीतरी म्हणते त्याला, ते बघायला लागेल. 35 घंटे 25 मिनिट, 45 याला माहीत आहे मला, 45 घंटे 50 मिनट और 45 घंटे 25 मिनट. यस, हां एक तुम्हाला सांगतो की रमेश सरांची ही आहे, एक ह्या 2-4 दिवसाच्या आधीपासून तुम्ही हाय केलेला असेल आणि तुम्हाला जर PDF मिळाली नसेल तर मी पाठवलीच नाही तुम्हाला. हां, पाठवलीच नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की 2 याच्यावर तुमचे हाय आले आणि मी एकाच नंबरवरचे हायच्या विद्यार्थ्यांना पाठवलेले आहे. याच्यानंतर आता संध्याकाळी एक ब्रॉडकास्टिंग तयार करतो दोन्ही याच्यावाली, सो तुम्हाला ती PDF पाठवतो. ठीक आहे, हाय केलं तरी पाठवलं नाही असं तुम्ही आलेलं आहे, परंतु तरी पण पाठवतो मी तुम्हाला. दोन्ही नंबरवर तुम्ही हाय केलं तर उत्तमच आहे. दोन्ही नंबरवर तुम्ही जर हाय केलं तर तुम्हाला होऊ शकते 2 इकडून PDF येऊ शकते, पण त्या डबल होतात. तुम्ही त्या डिलीट मारून टाकायची, एक त्याच्यातल्या डबल झालेली डिलीट मारून टाकायची. एवढं सिंपलची गोष्ट आहे. काही जण म्हणतात की बाबा मला 4 इकडून हे झालं. आता तुम्ही तेवढ्या ठिकाणावरच जर मला तुम्ही फॉलो कराल तर मग होईनच ना तेवढं, मग तुम्हीच ते डिलीट मारायची. 35-25. ओके, आन्सर बघा काढूया आपण. सुबह म्हणते काही चेंजेस करण्याची गरज नाही, शामची चेंजेस करण्याची गरज आहे. हे 20-15 होईल, झालं. हां, याला आपण 23-60 मधून मायनस करणार. पहिले मायनस करायचं नंतर प्लस करायचं. इथं 10 आले, 8 आणि 5 13, म्हणजे इथं 15 आले. 15-10 याच्यामध्ये 15-10 मिळवायचे. झालं मित्रा, इथं 25 आले आणि इथं 35 आले. एवढं इझी आहे रे. 35-25 सेकंड नंबरचा आन्सर राईट आहे. ओके, सर्व विद्यार्थ्यांना PDF फ्री मिळेल आणि त्यासाठी तुम्ही 7709119501 वर तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरा पण नंबर मी तुम्हाला दिलेला आहे. येस, आणि आजचा क्लास कसा वाटला ते तुम्ही एकदा कमेंट्स करून सांगा. एकदम सिम्प्लिफाईड आणि कमी आवाजामध्ये आणि बेस्टपैकी एक शब्द तुम्हाला मी समजून सांगितलेला आहे. जरी या ठिकाणी हिंदी असेल तरीसुद्धा एक धाडस करून, मराठी माणसाचं हे धाडस आहे की हिंदीसुद्धा, कारण की स्क्रिप्ट शेवटी सारखीच आहे. हे सुद्धा देवनागरी स्क्रिप्ट आहे आणि आपल्या मराठीची सुद्धा देवनागरी स्क्रिप्ट आहे. आणि इंग्लिश मला बऱ्यापैकी येतं म्हणून इथे सुद्धा तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा टाकलेलं आहे. आता मराठीचा व्हर्जन इथून गायब केलेला आहे. याच्या मागचं कारण असं की खूप स्पेस घेते या ठिकाणी, म्हणून हिंदी आणि इंग्रजी तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा हिंदी आणि इंग्रजीमध्येच पेपर येतं. आणि याला मराठीमधून मी समजून सांगतो म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली गोष्ट झाली की हिंदी जरी असेल तरी मराठीमधून. आणि ते दुसरी गोष्ट अशी की कोणत्याही मॅथमॅटिक्सच्या क्वेश्चनची कोणतीच लँग्वेज नसते, ती मॅथमॅटिक्सची लँग्वेज असते. हे सगळं गायब केलं ना, एवढंच कामाचं असते फक्त आपल्याला. हे एवढं नाही एवढं झालं, एवढ्याच त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं ना, न्यूमेरिकल कामाचं असते, बाकीचं ते सारखे मॅटर असते. ठीक आहे, भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.